उमरखेड तालुक्यातील अकोली या गावात चांगले रस्ते नसल्यामुळे नागरिकांना अनेक यातना सहन कराव्या लागतंय। त्यातच कुणाचा मृत्यू जर झाला तर गुडघ्याभर चिखलातून रस्ता काढून मृतदेह हा न्यावा लागतो। अकोली येथील साधना आकाश सोळंके वय वर्ष 29 या महिलेचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला। यातच सोळंके परिवारावरच नव्हे तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली। जीवन जगत असताना माणूस अनेक यातना सहन करतो, परंतु मेल्यानंतर सुद्धा स्मशानभूमीमध्ये मृतदेह नेत असताना सुद्धा कुटुंब आणि गावातील नागरिक तसेच पाहुणे मंडळींना अनेक मरण यातना सहन कराव्या लागत आहे। यामुळे गावाचा विकास हा किती आहे हे दिसून येतं। लोकप्रतिनिधी पुढारी नावाला रस्ता नाही गावाला, अशा संतप्त प्रतिक्रिया अकोली येथील नागरिकांच्या दिसून येत आहे। गुडघाभर चिखलातून आणि साचलेल्या पाण्यातून मार्ग काढून स्मशानभूमीमध्ये मृतदेह न्यावा लागतो। अंत्यविधीला आलेली पाहुणे मंडळी सुद्धा गावाच्या विकासाबद्दल संशय व्यक्त करत आहे। अकोली येथील ग्रामपंचायतला शासनाने निर्मल ग्राम पुरस्काराने 2009 साली सन्मानित केले, परंतु अकोली या गावाचा विकास सध्याच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आणि दळणवळणाच्या रस्त्यातून दिसून पडतो। बऱ्याच लोकप्रतिनिधी गावाच्या विकासाबद्दल मोठमोठे आश्वासन दिले, परंतु 2009ला जो पुरस्कार मिळाला त्यातून दिसून पडतंय की गावच्या राजकारणाची लाताडीचे हेवेदिवे कसे आहेत हे उमटून पडतात। वृत्तपत्रामध्ये अनेक वेळा रस्त्याविषयी बातम्या प्रकाशित करण्यात आल्या, परंतु प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही। आता तरी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगतील का? मृतदेह हा गुडघाभर चिखलातून नेत असलेले पाहून प्रशासनाला जाग येईल का? अशा लोकप्रतिनिधींना होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशा संतप्त प्रतिक्रिया अकोले येथील नागरिकांच्या दिसून येत आहे। प्रशासन आता तरी या गंभीर समस्येची दखल घेऊन अकोली गावातील रस्ते चांगले करतील का, याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले। गाव माझा न्यूज करिता अनिल राठोड, यवतमाळ।